इर्षाळवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आले असून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू असल्याने यंदाचा गणपती नवीन घरात नाही आला, पण दसरा दिवाळी नक्की साजरी होईल असे पुनर्वसनचे काम बघताना दिसून आले। 19 जुलै 2023च्या मध्यरात्री इर्षाळवाडी होत्याची नव्हती झाली। हा म्हणता सर्व संपून गेले। 84 जणांनी मृत्यूला कवटाळले तर 83 जनावरे दगावली होती। 49 घरे आणि 7 गोठे कायमचे जमीनदोस्त झाले। 22 मुले आपल्या आई वडिलांना कायमची पारखी झाली। ही मन हेलवणारी घटना घडली। यानंतर ताबडतोब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील, मंत्री दादा भुसे, स्थानिक आमदार महेश बालदी, महेंद्र थोरवे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार श्रीरंग बारणे, खासदार श्रीकांत शिंदे, सरपंच रितू ठोंबरे यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही घटनास्थळी भेट घेतली होती। जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी यांनी वरिष्ठांच्या व स्वतः मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांचे तात्पुरते पुनर्वसन चौक येथे बंद असलेल्या पेट्रोल पंपातील कंटेनर हाऊसमध्ये स्थलांतर केले होते। गेल्या वर्षी गणपतीची आरती करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थानी वर्षा येथे इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिला होता। चौक मानिवली येथील सर्वे नंबर 27/A/B येथे इर्षाळवाडीचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात असून येत्या दसऱ्याला आपल्या हक्काच्या घरात दसरा दिवाळी साजरी होईल असे दिसते। शासकीय धोरणानुसार घरांच्या कामाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न स्वीकारता घराला घरपण असावे असा घरांचा आराखडा तयार करण्यास सांगून वास्तवातील घरे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे। एखाद्या श्रीमंत वसाहतीत गेल्याचा अनुभव होत आहे। 44 घरांचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे। दरम्यानच्या काळात त्यांना हरवलेली कागदपत्रे, आधार कार्ड, बँक पासबुक, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले। 24 तास पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा, लाईट बरोबर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। एक निसर्गरम्य ठिकाणी घरकुल योजना साकारत असताना तिथे वास्तव्य केल्यावर देखील आपल्यांची आठवण कायम स्वरूपी राहीलच, पण राज्यातील इतर पुनर्वसनापेक्षा इर्षाळवाडीचे पुनर्वसन स्थानिक पातळीवर असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे लवकर होत आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।